ऑनलाईन बैठक घेत संघटन बांधणीवर भर दिलाय। या बैठकीत निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेसाठी बूथ स्तरावर नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे निर्देशही शिंदेंनी दिले। तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करण्याचे आवाहन या बैठकीद्वारे करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली आहे। जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय। तसंच पुण्यातील शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे। राज्यभरातील संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेश देण्यात आले असून 43,000 गावांमध्ये पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। निवडणुका नसल्यानं शिंदेंचं लक्ष आता संघटन वाढीकडे असून पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा ते स्वतः घेत आहेत। दरम्यान एकनाथ शिंदे नेहमीच ऍक्शन मोडवर असतात। जे काम करणार नाहीत त्यांना पदावरून बाजूला केलं जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। शिंदे साहेब हे कायमच ऍक्शन मोडवर असतात, त्याच्यामुळे आजच ऍक्शन मोडवर आले तशातला भाग नाही। जे काम करत नाहीत किंवा पदं घेऊन बसलेले आहेत त्यांना नक्कीच बाजूला करून नव्या दमाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेब देतील। त्याच्यामध्ये जे सक्षमपणानं काम करतात त्यांना साहेब पुढे चाल देतील। जे सक्षमपणानं निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, निवडणुका यशस्वी करू शकले नाहीत, अशा लोकांना साहेब पुढे थांबवतील। प्रभारी म्हणून काही लोकांना ठेवलेलं आहे आणि जे चांगलं काम करतील त्यांना नक्की कंटिन्यू करू। मी संपर्क प्रमुख त्या तिथला आहे। साहेबांच्या परवानगीनं ज्यांना नवीन पदं द्यायची आहेत त्यांना नवीन पदं देखील देऊ। ज्यांना थांबवायचं आहे त्यांना थांबवू, त्यांना काही काळासाठी थांबवायचं आहे त्यांना काही काळ थांबवू। मुंबई महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठक कल्याण येथे पार पडलेली आहे। या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधत आगामी राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीवर चर्चा झाली आहे। संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्न आणि विकास कामांवरही चर्चा झाली आहे। दरम्यान शिवसेनेत कोणतेही बदल किंवा चर्चा सुरू नसल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे।